मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सगळे? आता उद्या बऱ्याच जणांचा पेपर आहे, काही जणांचा नेक्स्ट सॅटर्डेला आहे. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहेत ते मी जरा सुरुवातीला सांगतो. काल एक मोठी न्यूज आली की RRB ऑफिसर्सची आणि असिस्टंटची म्हणजेच क्लेरिकलची एक्झाम पोस्टपोन झाली आहे मेन्सची, बरोबर. तर पोस्टपोन झाली आहे याचा थोडासा अंदाज मुलांना काही जणांना होता, पण काहींना आता क्युरियोसिटी अशी आहे की मग सर तिथं RBI येईल का, कारण SBI तर आलेली आहे. तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात आणि त्याच्या मागचं रिझन काय होतं, कशामुळे पोस्टपोन झाली ते पण बघू. त्यानंतर पुढचा पार्टमध्ये आपण मेन जे आहे या सेशनचं तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, IBPS PO प्री बद्दलचं आपण डिस्कशन करणार आहे, कारण भरपूर स्टुडंट्स नवीन आहेत. तर पेपरची स्ट्रॅटर्जी कशी असते, काही जुने आहेत पण त्यांच्या मनात ते भरपूर डाऊट्स आहे, ते पण सगळे क्लिअर करू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरती आपण नंतर परत ॲनालिसिस पण घेणार आहे, लाईव्ह ॲनालिसिस फर्स्ट डे नंतर, फर्स्ट स्लॉट नंतर पण. तर त्याबद्दलच्या मी काही इन्स्ट्रक्शन्स देऊन टाकल. आणि भरपूर मुलांच्या मनात काही काही शंका होत्या की सर मग आता याच्यामध्ये काही स्ट्रॅटर्जी चेंज होईल का RRB पेक्षा, तर ते पण आपण सगळं चर्चा करून घेऊ, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी काही मुलांचं असं म्हणणं होतं की सर मग आता पुढचा प्लॅन कसा करायचा आम्ही, तर त्याच्याबद्दल तर मी एकदम शॉर्टमध्ये सांगाल, जास्त नाही, पण रिव्ह्यू पण बघितले पाहिजे की नाही असं काही जणांचं म्हणणं होतं, तर त्याच्याबद्दलही चर्चा करूया. सो एवढं सगळं आपलं आजच्या सेशनमध्ये राहील. फक्त हे स्टार्ट करायच्या आधी माझी एक रिक्वेस्ट आहे की जर माझ्याकडनं काही पॉईंट मिस झाले जे तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की या सेशनमध्ये कव्हर करायला पाहिजे होते, तर प्लीज त्याला कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण की आज मी कुठल्याही पद्धतीचं नोट्स वगैरे काही घेऊन नाही आलेलो, कारण एकदम सकाळी 6 वाजलेले सध्या आणि आम्ही शूट करतोय. का मुलांचं म्हणणं होतं की सर एक दिवस अगोदर आम्हाला लवकर पोस्ट करा व्हिडिओ, कारण ॲक्च्युली हा व्हिडिओ आपण संध्याकाळी पोस्ट करणार होतो. मुलांचं म्हणणं आम्ही ट्रॅव्हल करतो, मग थोडंसं लेट होऊन जातं आणि सकाळी 7 पासून 5 पर्यंत कंटिन्यू ऑनलाईन लेक्चर्स आहे आपल्या बॅचेसचे, त्यामुळे सकाळी 6लाच आम्ही शूट करतोय. त्यामुळे जस्ट इन केस काही पॉईंट्स माझ्याकडनं मिस झाले तर प्लीज तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका. लवकरात लवकर आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू, मी किंवा पूर्ण टीमच. क्लिअर? सो आपण आता स्टार्ट करूया. कालची जी न्यूज होती त्यापासून. कालची न्यूज अशी होती की ग्रामीण बँकेच्या ऑफिसरची आणि असिस्टंटची एक एक्झाम जी 18 तारखेला होणार होती ऑफिसरची, आणि जी एक्झाम 31ला होणार होती क्लेरिकलची असिस्टंटची, ती पोस्टपोन झालेली आहे. डेट त्यांनी काही सांगितलं नाही आहे. तर त्याच्यावर मुलांचं म्हणणं होतं की सर सोर्सेसला विचारून जरा माहिती काढू शकता का, की एक तर कशामुळे पोस्टपोन झाली, आणि जर झाली आहे तर तिथं काही रिप्लेसमेंटचे चान्सेस आहेत का, जसं की RBIची. तर आता हे बघा, हे तर सगळ्यांना माहिती आहे. मागच्या विकली टॉकला सोमवारीच सांगितलं होतं की 31 तारखेची जी पोस्टपोन होतीये असिस्टंटची, त्याच्याऐवजी SBI क्लर्क मेन्स येते. तर SBI क्लर्क मेन्स 31 ऑक्टोबरला राहील. बट आता प्रश्न असा आहे की मेन्स 31 ऑक्टोबरला, पण त्याचा अजून रिझल्टच नाही आहे प्रीचा. तर रिझल्ट लवकरात लवकर लागू शकतोय, आपण मागच्या सेशनमध्ये बोललेलो आहे, बरोबर. किंवा 15 दिवस अगोदर पण SBI रिझल्ट लावतं. मग आता मेन क्युरियोसिटी सर RBIचं काय, RBIची मेन्स येऊ शकते का 18 तारखेला, ज्या अर्थी यांनी पोस्टपोन केली. तर मी त्यांच्याशी काल डिस्कस केलं. तर सोर्सेसच्या म्हणण्यानुसार असं आहे की सर 20 तारखेपर्यंत सगळ्या एक्झामच्या डेट बुक होत्या, त्यामध्ये फक्त एक 18 तारीख पुढे पोस्टपोन झाली. त्याच्या मागचं रिझन काय कन्फर्म तर त्यांना माहीत नाही, पण त्यांच्या बोलण्यावरनं असं वाटत होतं की सर कदाचित आता हे मुलांचं म्हणणं सर डिसेंबरलाच होईल का. त्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही थोडंसं सरप्राईज एक्सपेक्ट करू शकता, किंवा स्टुडंटला थोडीशी आयडिया द्या की कदाचित जी आपली CETची एक्झाम आहे ऑल इंडिया लेवलवरची, त्या टाईपचं काहीतरी होऊ शकतं. म्हटलं सर पण CETची एक्झाम तर सप्टेंबरला आहे पुढच्या 2021ला, आणि इतक्या लवकर कसं. ते म्हणे सर त्यासाठी एक डेमो म्हणून किंवा एक सॅम्पल, छोट्या सॅम्पलवरती एक्सपेरिमेंट म्हणून काहीतरी होऊ शकतं. पण जरी CETची एक्झाम झाली तर ती प्री लेवलसाठी आहे ना, ही तर मेन्सची आहे. मग याचं त्याचं काही कनेक्शन आहे का. तर त्यांनी मला क्लिअर तर अशी काही आयडिया दिली नाही. असं कुठेतरी वाटत होतं की कदाचित त्यांना काहीतरी रिस्ट्रिक्शन्स आहे बोलण्यासाठी, पण मग त्यांना असंही वाटत असेल कदाचित की यांच्यापासून थोडीशी यांना आयडिया देऊन ठेवा. तर एकंदरीत बोलण्यावरून असं लक्षात येत होतं की सर तुम्ही थोडंसं मुलांना मेंटली प्रिपेअर करून ठेवा की काही सरप्राईज तुम्हाला भेटू शकतं. पण मला तरी असं वाटत नव्हतं की बाबा CET कसं काही येईल ना मेन्ससाठी, पण त्यांचं कदाचित ते इंडिकेशन नसेल, पण त्यांच्या बोलण्यावरून असं कुठेतरी वाटत होतं की काहीतरी सरप्राईज तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. मग नंतर थोडंसं पुढे कॉन्व्हर्सेशन झालं तर त्यांचं एंडला असं म्हणणं होतं की मुलांना तुम्ही अभ्यास करून रेडी राहायला सांगा, जसं तुम्हाला कोरोनाच्या काळातही सांगत होतो आम्ही की एक्झाम सगळ्या होणार आहेत. तसं त्यांचं म्हणणं आहे की आता कदाचित मेन्स जे आहे, मेन्सवरती पण छोटा मोठा काही एक्सपेरिमेंट कदाचित येऊ पण शकते लवकर, पण CETच्या छोट्या सॅम्पलवरती ते काहीतरी एक्सपेरिमेंट करतील म्हणे नेक्स्ट सप्टेंबरच्या आधी, असं त्यांचं एक इंडिकेशन आहे. आता याच्यावरती किती विश्वास ठेवायचा किती नाही, तर जसं तुम्हाला माहिती की ही जी अपडेट आहे ही रात्री काल आता 1 ऑक्टोबर 11:30 वाजेला आमचं लास्ट बोलणं झालेलं आहे, त्याच्यावरती त्यांच्या ह्या अपडेट्स आहे. कदाचित कालच एक्झाम पोस्टपोन झाली तर आज आणि उद्यामध्ये पण अजून काही नवीन अपडेट्स येतील. जशा अपडेट्स येतील तसं मी तुम्हाला पुढच्या आपल्या सेशनमध्ये सांगून देईल. पण माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या बोलण्यावरनं मला कुठेतरी असं वाटत होतं की एक तर काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी ज्या त्या रिव्हील नाही करू शकत, किंवा त्यांना ॲक्च्युली पूर्ण माहीत नाही, पण थोडेसे इंडिकेशन्स आहेत, थोडेसे सिग्नल्स भेटलेले आहेत की असं काहीतरी आहे म्हणून. कारण अचानक RRBने मागे एकतर हॉल तिकीट कॅन्सल केले होते आणि अचानक हॉल तिकीटसाठी परत लिंक पण देऊन टाकली दुसऱ्याच दिवशी. तसं आता परत POची एक्झाम पोस्टपोन केली, पण मग आता पण लिंक देतील का तसं तर काही वाटत नाहीये. पण मग काहीतरी सरप्राईज जर असेल तर आपल्याला एवढंच आहे, सरप्राईज म्हणा किंवा शॉक म्हणा,
मुलांनी मात्र मला वाटतं बॉटम लाईन ही मुद्दा हा आहे की पूर्णपणे प्रिपेअर्ड राहा. असं कुठेच रिलॅक्स नका हो, यार एक्झाम पुढे पोस्टपोन झालेली म्हणजे आता आपल्याला आपला अभ्यास थोडासा बंद करायचा आहे का, तर बिलकुल नाही, कारण दुसऱ्या कुठल्या ना कुठल्या येऊ शकता. सो अजून आरबीआयची एक्झाम त्या डेटला आहे का असं त्यांच्याकडनं काही कुठलं कन्फर्मेशन नाहीये. बट आता हे यांना इन्फॉर्म केलं होतं की नाही IBPSनी की शिफ्ट करतोय बाबा, तर कदाचित येऊ पण शकते. सो जसं काही नवीन अपडेट्स भेटतील तसं आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती खाली लिंक दिलेली त्याच्यावर टाकूनच देऊ किंवा परत एखादा आपण व्हिडिओ बनवून घेऊ. पण सध्याचे एवढ्या आहेत, कारण काल जशी ही न्यूज आली तसे खूप मुलांचे मेसेजेस आणि कॉल्स आले होते की सर एकदा विचारून बघा काही आहे का म्हणून. ठीक आहे, आणि स्पेशली जे जॉब करताय, कारण भरपूर जण जे जॉब करणारे ते आरबीआयच्या मागे लागले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांची क्युरियोसिटी बरोबर पण आहे. सो असं सध्याचे अपडेट्स आहे. बॉटम लाईन काय होती याची, बॉटम लाईन अशी होती की काही जरी झालं तरी तुम्ही तुमचा फ्लो कंटिन्यू ठेवा, कारण की जर आपण सप्टेंबर 2021ला येणारे सीईटी एक्सपेक्ट करतोय तर त्याच्या आधी बँकिंगच्या खूप एक्झाम्स आहे. पण जर त्यांनी एक सॅम्पल्स म्हणून काहीतरी एक्सपेरिमेंट म्हणून जर काही केलं याच्या आधी, तर मात्र आपल्याला त्याचा इफेक्ट नको व्हायला, आपण आपला अभ्यास चालू ठेवू. मग त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं होतं जनरल स्टडीजचं वगैरे काय करायचं ते मी सोमवारच्या विकली टॉकमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगतो. कारण NTPCसाठी पण भरपूर जण विचारत होते की सर वेगळं काही करू का, तर लॉजिकली विचार केला तर बँकिंगचा सिलेबस आहे, 60 मार्क्स तुम्हाला असे भेटून जातील 60+. पण काही जणांचं म्हणणं सर काही वेगळं करू का, तर मी नेक्स्ट मंडेच्या विकली टॉकमध्ये सगळं सांगतो. ठीक आहे, हे खूप जणांचे क्युरीज होत्या म्हणून मी सुरुवातीचे थोडेसे एक 5-7 मिनिटं त्याच्यावरती बोललो. आता मात्र आपण IBPS POच्या प्रीबद्दलचं बघून घेऊया. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये काय काय बघणार आहे आपण. सगळ्यात मेन की पेपरची स्ट्रॅटेजी काय, काही इम्पॉर्टंट स्टफ जो तुम्ही त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे, तर काही सर वेगळ्या काही गोष्टी आहेत का त्याच्यामध्ये, ते सगळं डिस्कस करू. सगळ्यात पहिले IBPS PO बाकीच्यांपेक्षा सेपरेट कसा आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इंग्लिश ॲड झालेलं आहे, कारण की RRB मध्ये इंग्लिश नव्हता. जस्ट आता एक मागच्या एक्झाम सोबत कम्पेअर केलं होतं, त्यामुळे इंग्लिश ॲड झाल्यामुळे थोडंसं वेटेज आता त्याचं खूप भारी पडते. थोडं पण नाही म्हणा, खूप भारी वेटेज असणार इंग्लिशचं. रिझन IBPS PO मध्ये असं होऊन जातं, जसं मी मागच्या विकली टॉकमध्ये बोललो होतो की ओव्हरऑल जर कट ऑफ तुम्हाला काढायचं आहे तर इंग्लिश खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जर का हे दोनच सब्जेक्ट्स असते किंवा आधी असं होतं की कॉम्पोजिट असायचं, सेक्शनल कट ऑफचा एवढा इश्यू नसायचा, पण कॉम्पोजिट टायमिंग असायचं. कॉम्पोजिट टाईममध्ये मुलं मॅथ्स आणि लॉजिक जास्त ओढायचे, आता तसं होत नाही. त्यामुळे इंग्लिश खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. एवढंच आहे त्याच्यामध्ये की आधीसारखा माइंडसेट ठेवू नका जो 2-3 वर्षापूर्वीच्या मुलांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की इंग्लिशचा स्कोर तर कमीच येतो सगळ्यांचा. नाही, आता मागच्या 1-1.5 वर्षात जर बघितलं तर कन्सिस्टंटली मुलं 20+ स्कोर पण करतायत, आणि काही जणांना तर काही ठिकाणी आउट ऑफ पण होते. IBPS PO साठी नाही, पण बाकी एक्झामसाठी इन्शुरन्सच्या पण 20च्या रेंजमध्ये येऊन जातो बऱ्याच जणांचा. तर जर का पेपर इझी आला तर मात्र तेवढा तुम्हाला फोडता आला पाहिजे. बट इंग्लिशसाठी मॅडम तुम्हाला अजून डिटेलमध्ये व्यवस्थित सांगतील. इनफॅक्ट मॅडमनी कालच्याच लाईव्ह सेशनला सांगितलं किंवा आजचं पण असेल, तुम्ही ते एकदा बघून घ्या. मी माझ्या साईडने तर सांगणारच आहे. तर आता सब्जेक्ट वाईज जो आपण सगळ्यात पहिले मॅथ्सपासून चालू करू. मॅथ्सचा पहिले तर पेपर अटेम्प्ट कसा करायचा, त्याच्यामध्ये काही नवीन स्टुडंट असतील आणि काही जुने स्टुडंट असतील, पण स्ट्रॅटर्जी मला वाटतं सेमच आहे. कारण नवीन स्टुडंटला फक्त अटेम्प्ट करायला थोडा वेळ लागू शकतो, जुने मुलं थोडंसं फास्ट करतील कारण त्यांची जास्त प्रॅक्टिस झालेली आहे. तर मॅथ्समध्ये सुरुवातीला तुम्ही काय करायला पाहिजे, तर हे सगळ्यांना माहिती की आपण प्रत्येक पेपरला काय करतो, जो इझी पार्ट आहे त्याच्यापासून स्टार्ट करतो. तर मग इझी पार्ट कुठला आहे मॅथ्समध्ये तुमचा, इझी पार्ट आहे बेसिक. बेसिकमध्ये काय येतं, सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन, कंपॅरिझन आणि त्यानंतर नंबर सिरीज. सर मग सगळं येईल का, नाही. POच्या पेपरला या तिन्ही गोष्टी तुम्हाला बघायला खूपच कमी प्रमाणात भेटतील, अदरवाईज नाहीच भेटणार. या 3 पैकी कुठल्या तरी 2 गोष्टी विचारतील ते, म्हणजे 10 मार्क्स तुम्हाला बेसिक विचारतील. मग आता 10 मार्कमध्ये 5 जर सिम्प्लिफिकेशन आले तर 5 नंबर सिरीज येऊ शकते, किंवा 5 सिम्प्लिफिकेशनला 5 कंपॅरिझन येऊ शकतं, किंवा रॉंग नंबर सिरीज सोबत इकडे अप्रॉक्सिमेशन येऊ शकतं. सॉर्ट ऑफ असं काहीतरी राहील, पण 10 मार्क्सचं इझी तुम्हाला ते देणार आहे. सो मॅथ्सला मला तरी असं वाटतं की आता एकदम नवीन पेपर आहे, खूप दिवसानंतर तुम्ही देताय, आणि RRBची खूप प्रॅक्टिस केली होती, पण आता हा 20 मिनिट्सचा पॅटर्न आहे, आणि याच्यामध्ये काही नवीन सरप्राइझिंग एलिमेंट राहील का. दरवर्षी IBPSचं असं असतं की ऑल्टरनेट इयरला थोडंफार काहीतरी चेंजेस करतात ते. तर मग आता कधी कधी पेपर डिफिकल्ट पण होतो, मग त्याच्यानुसार कट ऑफ किती जाईल काय जाईल हे तर आपण पुढे चर्चा करू. समजा पण माझं असं मत आहे की जर अशा पेपरला मला माहिती आहे की थोडीशी धाकधूक आहे, तर पहिलं पाऊल थोडंसं सांभाळून टाकलं पाहिजे. म्हणजेच थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये जा, एकदम गेल्या गेल्या काही एक्सपेरिमेंट करू नका. तर कम्फर्ट झोनमध्ये कसं जाणार तुम्ही, पहिले हे बेसिक अटेम्प्ट करून. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की 10 मार्क्सचं बेसिक तुम्ही उचला. आता काही जणांचं म्हणणं राहील की सर हा जो क्वेश्चन आहे ना नंबर सिरीजचा, तो क्वेश्चन नंबर 26 होता, आणि 1 पासून मी स्टार्ट करतोय आणि 26ला मी पोहोचणार कसं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, असं बिलकुल नाही की तुम्ही 1 क्वेश्चन टिक टिक करत जायचे पुढे. तुम्ही पेपर स्टार्ट करताय ना, जर पहिलाच क्वेश्चन तुम्हाला टाइम अँड वर्कचा दिसतोय आणि तुम्हाला माहिती की तुम्ही एवढे कम्फर्टेबल नाही यायला, किंवा आहे जरी कम्फर्टेबल पण या स्टेजला मला नाही करायचं आहे, तर दन स्किप करायला, पटापट बिंदास निर्लज्जपणे स्किप करायचं, काहीच विचार नाही करायचा, आणि पटकन एका सेटवर पोहोचायचं. एक तर कंपॅरिझनचा सेट भेटेल, मिसिंग नंबर सिरीजचा भेटेल, रॉंग नंबर सिरीजचा भेटेल, किंवा सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशनचा भेटेल. जे 10 मार्क्सचा आपण बेसिकची चर्चा करतोय, जे ऑनलाईन बॅचचे स्टुडंट आहेत त्यांना आता एवढं शिकवून झालेलं आहे. तर पहिले
काय करायचं, या क्वेश्चन पर्यंत जायचं. जर तुमचं असं म्हणणं असलं की सर तो क्वेश्चन जर 17 नंबरपासून स्टार्ट होतोय आणि पहिले 16 क्वेश्चन काहीतरी DI किंवा वर्ड प्रॉब्लेमचे, तर मी काय करू, किंवा वर्ड DI मला जातं पण तरी मी म्हणाल की इझी पार्टपासून चालू करा, थोडा कॉन्फिडन्स गेन करा. मग पहिले 16 क्वेश्चनचं काय करायचं, पहिल्या 16 क्वेश्चनसाठी 16-17 सेकंदामध्ये सगळे स्किप झाले पाहिजे आणि डायरेक्ट 17 पासून आपण चालू करून द्यायचं. तर पहिले काय करा तुम्ही, मला असं वाटतं जेवढा लवकरात लवकर होईल हे जे 10 मार्कचं बेसिक आहे जिथं तुम्हाला भेटतं तिथे पटापट स्टार्ट करा, असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. तुम्ही तुमचं डिसिजन थोडंफार चेंज करू शकता, पण 99% मुलं असंच करतात. त्यामुळे मला वाटतं हे करायला पाहिजे. आणि जेवढे आपले मुलं सिलेक्ट झालेले ते सगळ्यांनी अशा सगळ्या स्ट्रॅटर्जी वापरून बघितलेलं आहे आणि शेवटी कन्क्लुजन ह्याच्यावरतीच आलेले. सो पहिल्या 10 क्वेश्चनसाठी तुम्हाला हार्डली एक 5 ते 6-7 मिनिटं लागू शकतात आणि या 5-6-7 मिनिटांमध्ये अख्खा पेपर पण बघून होतो बरं का. फक्त नेक्स्ट 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 करायचं, बघायचं म्हणजे पूर्ण रीड करून कसा DI विचारलेला एवढं नाही म्हणत मी. फक्त एक तुम्हाला ह्याच्यामध्ये एका लुकमध्ये कळून जातं की हा इथं DI विचारलेलं करायचं, तर मग नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तर पूर्ण डिटेलमध्ये बघायचं नाही की हा DI कसा आहे, असं आहे का, ठीक आहे आपण नंतर ट्राय करू. बिलकुल नाही, असा मूर्खपणा करू नका. मी काय बोललो, जर 17व्या नंबरला बेसिकचा क्वेश्चन असेल पहिला, तर पहिले 16 क्वेश्चन तुमचे लिटरली 16 सेकंदात स्किप झाले पाहिजे आणि होतात पण. तुम्हाला फक्त माऊस आणि 7 नेक्स्ट वरती हे ठेवायचे, माऊस ठेवायचा आहे बस. फक्त तुम्ही स्क्रीनवरती बघताय, नेक्स्ट 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 करताय. जसं सिम्प्लिफिकेशन स्टार्ट झालं अटॅक करा, जसं कंपॅरिझन स्टार्ट झालं अटॅक करा, किंवा नंबर सिरीज झालं तर स्टार्ट करू शकता. ठीक आहे. बाकी राहिला प्रश्न की सर त्या 5 आणि 5 नंबर सिरीज किंवा मिसिंग नंबरमध्ये किंवा कंपॅरिझनमध्ये एखादा अवघड राहील का, तर एखादा राहतो पण त्या मोमेंटला आपल्याला कदाचित येत नाही म्हणून, पण तुम्ही त्याला नंतर जर आले तर परत जमून जातं. तर मी म्हणेल की पहिल्या गोमध्ये 10 पैकी जर मला 7-8 व्यवस्थित जमतात मी बिंदास करेल, 9 पण करून टाकेल. एखादा खूपच किरकिर करतोय, एखादा फॅक्टर आठवत नाहीये, एखादा डिफरन्स चुकतोय पण लक्षात नाही येते कुठे चुकतंय, त्या मोमेंटला ते सोडून द्या जर आन्सर येत नसेल तर. पण नंतर मात्र त्याच्यावर द्या, नंतर डेफिनेटली जमतं ते. ठीक आहे. तर अडकून नका राहू, स्टक नका होऊ. आता मी जर म्हणतोय की 5-6 मिनिटांमध्ये 10 होत आहेत, तर असं प्रत्येकाने तोच नका विचार करू, त्या विचारामध्ये परत वेळ जातो. फक्त मला सांगायचं असं होतं की हे एक आपलं पॉवर प्ले इथे पटकन गेन करून घ्यायचं. तर क्लिअर. तर पहिले बेसिक करायचंय, त्यामध्ये क्वेश्चन 35व्या नंबरला जरी असलं तर पटापट पटापट नेक्स्ट करून जायचं. याच्याने फायदा काय होतो, सुरुवातीच्या 6-7 मिनिटांमध्ये आपले मेन 10 क्वेश्चन कव्हर होतात, ज्याने कॉन्फिडन्स वाढतो की यार 10 क्वेश्चन अटेम्प्ट झाले कमी वेळामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अख्खा पेपरचा एक ओव्हरलुक करून घेतो आपण. नेक्स्ट नेक्स्ट करतोय, तुम्हाला पूर्ण पेपरची आयडिया येते. त्यात तुम्हाला दिसूनच जातं की यार 2 DI होते किंवा एखादी केस लेट होती किंवा डेटा सफिशियन्सी आहे का, याची आयडिया तरी येऊन जाते पहिल्या स्लॉटवाल्यांना. आणि सेकंड, थर्ड, फोर्थ स्लॉटवाल्यांना तर काही टेन्शनच नाही, आम्ही रिव्ह्यू तर घेणारच आहे लाईव्ह, त्यामुळे काही काळजी नका करू. सो मॅथ्ससाठी पहिले सगळ्यांनी मला वाटतं पहिले 10 क्वेश्चन्स वरती पहिले अटॅक करायचे, सोपे आहेत. त्यानंतर काय करायला पाहिजे, तर डेफिनेटली DI करायला पाहिजे. कारण DI हा असा पार्ट आहे की तुम्हाला डायरेक्ट 5ही क्वेश्चन एकाच सेटवरती भेटताय. लाईक एखादा वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करणं वाचून किंवा एखादा DI अटेम्प्ट करणं, तर DI जास्त बेटर जातो, कारण त्याच्यात कनेक्शनमध्ये 5 प्रॉब्लेम असतात. इकडे वर्ड प्रॉब्लेममध्ये कनेक्शनमध्ये एकच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं होतं का की प्रॉफिट लॉसच्या सेम ह्याच्यावरती डेटावरती अजून एक क्वेश्चन विचारलाय, शक्यतो नाही होत. केसलेट असतं पण तो वेगळा प्रकार झाला. सो DI तुम्ही डेटा इंटरप्रिटेशनमध्ये जास्त डोकं लावलं पाहिजे. बरं सुरुवातीला करायला पाहिजे का, सुरुवातीला एकदम प्रेशरमध्ये असतात काही जण, त्यामुळे मी सुरुवातीला नाही म्हटलो. आणि एंडला करायला पाहिजे का, तर मला वाटतं मिडलमध्ये ठेवलेलं बेटर राहील. एंडला आपण वर्ड प्रॉब्लेम करू शकतो. मग कसं, पहिलं झालं बेसिक, त्यानंतर DI. मग DI मध्ये काय केलं पाहिजे, तर DI मध्ये तुम्ही पकडून चला की एक DI जो आहे ना तो थोडासा लेंदी राहील, लेंदी कॅल्क्युलेटिव्ह, भरपूर कॅल्क्युलेशन राहतील. समजायला एकदम सोपा राहील. एखादा समजा टेबल आहे, खूप सोपा राहील, पण मात्र कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी त्याचे लेंदी राहतील, सोपं राहील ते. आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोट वगैरे नीट वाचायच्या. बऱ्याच ठिकाणी जो एखादा दुसरा DI दिलेला असतो तो इंटरप्रिटेशनला ते थोडासा डिफिकल्ट करता. आणि इंटरप्रिटेशनला डिफिकल्ट म्हणजे काय, जनरली नोट वगैरे दिलेली असते, मुलं त्या नोटकडे लक्ष देत नाही किंवा वाय ऍक्सिस वरती काय दिलेलं आहे ते नीट वाचत नाही. एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा ते असं करतात की मेल दिलेले आहेत 40 आणि फिमेलचे पर्सेंटेज आहेत सपोज 70. तर हे 70% आहे आणि मेलची व्हॅल्यू 40 आहे. तर बरेच जण गडबडीत काय करतात, 40 + 70 110 आहे टोटल असं पकडता. 40 + 70 110 इज टोटल. तसं नाही येणार. हे 70 काय होते, पर्सेंटेज होते, आणि 40 काय होते, व्हॅल्यू होती. जर हे 70% आहे म्हणजे 30% राहील, मग 30% म्हणजे 40. तर हे अशा बारीक बारीक गोष्टी असतात ज्या मुलांकडनं तिथे बघितल्या जात नाही, आणि मग ते बाहेर येऊन सांगतात की सर POचा DI तो खूपच अवघड होता. तर खूप असा अवघड नसतो, समजायला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि तेवढे वर्थ इन्व्हेस्टमेंट. सुरुवातीला 1 मिनिट जरी गेला ते व्यवस्थित समजून घेणं, त्याच्यावर पुढे 5 क्वेश्चन्स आहे ना. तर हे एक तुम्ही लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर DI मध्ये मला वाटतं की जर सेकंड राऊंडला तुम्ही DI अटेम्प्ट केला तर कॅल्क्युलेटिव्ह करायचा नाही करायचा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बेसिक तुमचे टेबल्सवरती वगैरे कमांड पाहिजे, काही इश्यू नाही आहे. आणि समजा असं झालं की 5 मध्ये सॉरी एक क्वेश्चन खूपच लेंदी आहे बाबा, नाही जमत आहे, तर त्या मोमेंटला त्यालाही स्किप करून द्या. उरलेले 4 आधी पटापट अटेम्प्ट करा आणि 4 अटेम्प्ट केल्यानंतर पूर्ण आयडिया येऊनच जाते DIची. मग कदाचित त्या 5व्यामध्ये तुम्हाला काही कॅल्क्युलेशन्स पहिल्या 4 क्वेश्चनचे भेटून पण जातात. जसं समजा 1990, 1991, 1992 असे 3 वर्ष दिलेले, तर एखाद्या वेळेस 1990चे कॅल्क्युलेशन आपण आधीच केलेले असतात, जे की तुम्हाला शेवटच्या क्वेश्चनमध्ये भेटून जातील. त्यामुळे DI मध्ये पण तुम्ही कॅल्क्युलेशन्स असे तरी लिहा जे तुम्हाला तरी कळतील तुम्ही काय लिहिलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट क्वेश्चनला ऍड होऊन जातात. सो अशा पद्धतीने करायला पाहिजे. जर त्यात काही जणांचं म्हणणं असलं की सर त्या DI मध्ये 3 क्वेश्चन असे होते जमतच नव्हते, तर मग मात्र तुम्ही ते स्किप करून सगळ्यात शेवटी अटेम्प्ट केले तरी चालेल, पण त्यात जास्त वेळ नका जाऊ देऊ जर एका लिमिटपेक्षा जास्त जात असेल तर. आणि दुसरं जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे, DI मध्ये ना क्वेश्चन नुसते घुमवलेले असतात की ट्यूजडे मेल अनमॅरिड आणि थर्सडे फिमेल मॅरिड या दोघांचा डिफरन्स विचारलेला आहे, पण ती लँग्वेज नुसतीच घुमवलेली असते आणि तिथे स्क्रीनवरती तुम्हाला 3 लाईनचा क्वेश्चन असा 6-7 लाईनमध्ये दिसतो, एकदम छोटासा स्पेस असतो. मग त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं क्वेश्चन खूप मोठा आहे. तर साईजवरती नका जाऊ, क्वेश्चन व्यवस्थित केअरफुली रीड करा आणि मग तुम्हाला कळेल की यार एवढे 7 लाईन दिलेले आहे पण काढायचं फक्त हे आणि हेच आहे आणि ते तिथे दिलेलं पण आहे आपल्याला. त्यामुळे क्वेश्चन नीट रीड करा, नुसतं साईजवरती जाऊ नका. आणि बऱ्याच ठिकाणी स्क्रोलिंगचा प्रॉब्लेम येतो जर का स्क्रीन छोटी असेल तर कदाचित तसं होऊ शकतं. सेंटर आणि स्क्रीनबद्दल पण आपण नंतर बोलूया, पण पहिले पॅटर्न कळतोय की मॅथ्सचं पहिले बेसिक करा, बेसिक नंतर DI बघा. DI मध्ये खूपच अवघड गेला तर तुम्ही तो स्किप करू शकता. बरं आता मी इथपर्यंत आलो तर इथपर्यंत किती मार्क्स झाले? बेसिकचे एक 10 मार्क्स पकडतोय आपण एक ॲव्हरेज, त्यानंतर DIचे 2 DI येतात तर 10 मार्क्स म्हणजे 20 मार्क्स झाले. त्या 20 नंतर आता POचा पेपर येतो, तुम्हाला 5 मार्क्सचा एक काहीतरी सेट भेटेल. कोणता सेट? इधर केसलेट भेटेल और डेटा सफिशियन्सी भेटेल किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 भेटेल, यांच्यापैकी काही ना काहीतरी असतं. सर मग याची लेवल कशी असते? केसलेट तर मी एनी डे म्हणाल की त्या DI पेक्षा अटेम्प्ट केलेली बेटर आहे, कारण की केसलेट म्हणजे मॅथमॅटिकल पझलच आहे, तर ते मला वाटतं जास्त प्रेफरेबल राहील DIच्या आधी. जर का ते तुमच्या स्लॉटला आलं तर 2 DI आहेत ना, त्यातला एखादा तुम्ही करून घ्या जो तुम्हाला इझी वाटतोय आणि एक केसलेट त्यासोबत करा आणि एक DI मग हवं तर शेवटीसाठी राहू द्या. कारण की जर तुम्ही केसलेट सगळ्यात शेवटी ठेवली आणि तुम्ही केसलेट सॉल्व्ह करताय आणि तुमचा जर टायमिंग संपला तर मात्र असं होऊन जाईल की यार सर मी 3-4 मिनिटं केसलेट ट्राय केली, माझे पूर्ण वेळ वाया गेला, माझी केसलेट बसली नाही. कारण ते पझलच आहे ना, जोपर्यंत पूर्ण बसत नाही तोपर्यंत आपण आन्सर मार्क नाही करू शकत. त्याच्यामुळे केसलेट जर कोणाला अटेम्प्ट करायची तुमच्या स्लॉटमध्ये येते, जे की तुम्ही पहिल्या 1 गो मध्ये बघून घेतलं असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही बेसिक अटेम्प्ट करता तुम्ही नेक्स्ट करता ना, त्यावेळेस तुम्हाला आयडिया आली असेल की अरे केसलेट पण आहे बाबा, तर मला वाटतं ती मिडलमध्ये ठेवा. कारण की DI जर तुम्ही शेवटी घेतला तर काय होईल, 3 मिनिटांमध्ये DIचे 2-3 क्वेश्चन्स तरी होतील, पण 5चे 5 क्वेश्चन सुटणार नाही. पण केसलेट जर शेवटी घेतली तर सुटू शकते. त्यामुळे बेसिक मग DI, आणि जर केसलेट तुमच्या स्लॉटमध्ये असेल तर केसलेट आधी घ्या, एखादा DI सगळ्यात शेवटीसाठी ठेवा, असं काहीतरी मॅनेज केलं पाहिजे. सर मग एवढंच अटेम्प्ट होईल का? POची लेवल थोडीशी जास्त राहते, फॅक्टर्स वगैरे तुम्हाला तसे दिसणार नाही जसे की इकडे याला होते क्लेरिकलला होते, थोडासा वेळ लागेल. RRB पेक्षा थोडीशी लेवल तर जास्त राहतेच, थोडीशी म्हणजे डेफिनेटली राहते. त्याच्यामुळे तुमचं मुलांचा एक ॲव्हरेज अटेम्प्ट ना 20च्या आसपास घुमतो किंवा 22-23 पर्यंत जातो. पण हा अटेम्प्ट ओव्हर द इयर्स जेवढ्या मुलांनी IBPS एक्झाम दिले त्यातला मी ॲव्हरेज अटेम्प्ट बोललो, नेसेसरी नाही की या एक्झामला तसाच राहील म्हणून ना. परत सांगतोय, अटेम्प्ट्स आणि कट ऑफ ॲक्च्युअली डोक्यात नाही ठेवले पाहिजे, पण मी एक थोडी बेसिक आयडिया येण्यासाठी तसं बोललो फक्त मागच्या एक्सपिरियन्सनुसार. मग बऱ्याच जणांचं असं होईल की सर मला तर केसलेट जमतच नव्हती, मग तुम्ही वर्ड प्रॉब्लेमकडे जाऊ शकता. फक्त वर्ड प्रॉब्लेमकडे जाताना असं आहे की जर शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत तुमचे तर लगेच डोक्यात हे कॅल्क्युलेशन नका करू की यार 4 मिनिटं बाकी म्हणजे 4 वर्ड प्रॉब्लेम झाले पाहिजे, तसं नका करू, कारण की ते एक्स्ट्रा प्रेशर बिल्ड करतं. मग जसा जसा क्वेश्चन अर्धा सॉल्व्ह झाला की आपण टाइम बघतो, यार 40 सेकंद होऊन गेले, क्वेश्चन तर काही जमून लागला, जाऊ दे सोडून देऊ, आपण नेक्स्ट घेतो. मग नेक्स्ट नाही एजसचा क्वेश्चन पण नाही जमते, मला टाइम अँड वर्क जमतो, मग टाइम अँड वर्क शोधतो आपण. मग त्या चक्करमध्ये काय होतं, कुठलाच क्वेश्चन अटेम्प्ट होत नाही, नुसता वेळ वाया जातो, असं दरवर्षी होतं. मग काय करायला पाहिजे? मला वाटतं की 4 मिनिट 4 क्वेश्चन असं काही डोक्यात इक्वेशन ठेवू नका, त्याला मेरिटवरती खेळा. मेरिटवरती खेळलं बेटर आहे. क्वेश्चन जर डिफिकल्ट आहे तर रिस्पेक्ट करा त्याची, नाही येते पटकन सोडून पुढे निघून जा. आणि जर क्वेश्चन इझी आहे तर बिंदास फोडून काढा पटकन पुढे जा. असं येऊ शकतं 1 मिनिटात नाही 40 सेकंदात पण क्वेश्चन होईल आणि 1 मिनिटाच्या ऐवजी 1 मिनिट 20 सेकंदात पण क्वेश्चन होईल. तर त्याला मॅनेज करा व्यवस्थित. तिथं मेरिटवरती खेळा, एवढं लक्षात ठेवा. क्वेश्चन डिफिकल्ट आहे तर डिफिकल्ट आहे, इझी आहे तर इझी आहे, बस त्याला असं प्री डिटरमाइंड नका करू की यार 4 मिनिटात माझे 4 झालेच पाहिजे म्हणून, तसं नका करू. मी एक रफ आयडिया दिली तुम्हाला की बाबा बेसिक पहिले करा हे, पण असं नेसेसरी नाहीये. त्यामध्ये जर काही त्या मोमेंटला चेंजेस करावं लागले तर तुम्ही करू शकता. सो मॅथ्सचं मी एकदा पटकन रिपीट करतो. पहिलं बेसिक घ्या, त्यानंतर DI. केसलेट असेल तर केसलेट तुम्ही आधी घेऊ शकता. जर तुम्ही बऱ्यापैकी कॉन्फिडंट आहे, आपले लेक्चर्स केलेले 1 स्टार 2 स्टार जी आहे केसलेट आपली फार तर फार तिथपर्यंत जाईल, 3 स्टार वगैरे केसलेट येणार नाही. मी तर म्हणतो 1 स्टार पण येऊ शकते. आपली केसलेटची नोट्स नीट बघा, त्यामध्ये 1 स्टार मध्ये पण ट्रिकी दिलेले. एखादं सेंटेन्स असं असतं ज्याच्यावर ते कळतच नाही पटकन पुढे काय दिले, ते सेंटेन्स लक्षात आलं पाहिजे. तर मला तरी असंच वाटतं की IBPS PO प्री म्हणजे तुम्ही पकडून चला,
पूर्ण केसलेट इझी राहील. फक्त एक सेंटेन्स असं राहील की जिथे तुम्हाला इधर इक्वेशन बनवावं लागेल किंवा त्या सेंटेन्सचा मिनिंग कळणार नाही की तिथं ओनली ए अँड बी दिलेलं आहे का बोथ ए अँड बी दिलेलं आहे किंवा ओनली ए अँड बी बट नॉट सी दिलेलं आहे. या गोष्टी क्लिअर पाहिजे. ज्यांच्या या गोष्टी कदाचित क्लिअर नसतील तर मग त्यांनी केसलेटच्या मानगडीत पडू नका जर नवीन स्टुडंट असाल तर. आणि जुने ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी डेफिनेटली करा. मी नेहमी केसलेटला प्रेफरन्स देईल. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी मग तुमचे वर्ड प्रॉब्लेम जेवढे होतील तेवढे. जर का सर या सगळ्या जर्नीमध्ये DI खूपच अवघड आला एखादा तर मग काही हरकत नाही. त्या मोमेंटला त्याला सोडून तुम्ही वर्ड प्रॉब्लेम बघू शकता जर तुमची वर्ड प्रॉब्लेमवर कमांड आहे तर. पण न्यू कमरसाठी आणि नवीन ऑनलाईन बॅच ज्यांची चालू आहे त्यांच्यासाठी माझं सजेशन आहे की तुम्ही फक्त आणि फक्त नवीन ऑनलाईन बॅचवाल्यांनी परत ऐका. फक्त आणि फक्त बेसिक आणि DI जरी केलं बॉस प्रॉपर इमानदारीने 20 क्वेश्चन पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी त्याच्यावरतीच फोकस ठेवून तर खूप भारी काम होईल. कारण ज्या मुलांचा पूर्ण सिलेबस झालेला आहे उलटं त्यांच्याकडे कन्फ्युजन असतं की यार मी हा क्वेश्चन करू का हा करू. मला टाइम अँड वर्क पण येतं मला टाइम स्पीड डिस्टन्स पण येतं. पण जे मुलं नवीन आहे ज्यांचं आत्ता DI चालू आहे जस्ट जे आपलं उद्या संपणार आहे परवा संपणार आहे बघा मंडेला नवीन ऑनलाईन बॅचचं मग त्याच्यामध्ये मॉर्निंग बॅच ऍड पण होऊन जाईल नंतर. तर त्या मुलांचं काय माइंडसेट राहील की यार आपल्याला येतच फक्त DI पर्यंत ते वर्ड प्रॉब्लेम बघायचेच नाही. पहिला वर्ड प्रॉब्लेम दिवसा डायरेक्ट स्किप मारून द्यायचा. येतच नाही ना आपल्याला कशाला टेन्शन घ्यायचं. पण तुम्हाला हे शुअर आहे की यार तुम्हाला येतं 20 मार्क्स आहे तर तुम्ही पूर्ण फोकस 20 मार्कवर करा. या बाकी मुलांचं कदाचित कन्फ्युजन होऊ शकते हे करू का ते करू. त्यामुळे मी म्हणतो उलट ज्यांचा सिलेबस कमी ना त्यांना पण खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. रिझन ते म्हणतात ना लेस स्टडी लेस कन्फ्युजन तो फंडा यूज होईल. यार मेरे को आता ही इतना है तो बस उतना ही अटेम्प्ट करने का बाकी देखने काही नाही. ठीक आहे क्लिअर. हे झालं मॅथ्सचं. आता पटकन असं लॉजिकचं बघू. थोडंसं इंग्लिशचं मी माझ्या साईडने सांगतो आणि त्यानंतर ज्या मेजर चुका होतात मुलांच्या त्याच्यावरती एक डिस्कशन करू आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुमच्या सेंटर वगैरेच्या गप्पा मारू. ठीक आहे पटापट. पुढचा पॉईंट काय आता लॉजिक. लॉजिकमध्ये सुरुवातीला काय केलं पाहिजे तर डेफिनेटली तिथे पण पॉवर प्ले सारखं हिटिंग करण्यासाठी इझी पार्ट उचला. पण आता तो इझी पार्ट RRB सारखा नाही राहणार की तुम्हाला 5 इनइक्वॅलिटी 5 सिलॉजिझम्स 5 त्यानंतर कोडिंग डिकोडिंग एवढे स्लॉट नाही भेटत. POचा पेपर आहे तर POच्या पेपरला कधी कधी मागचं जर का 2017-18चं बघितलं तर 25 मार्कला पझल्स विचारलेले. कारण पझल्स ही एकच गोष्ट जी तुम्हाला डिसाईड करते की कोण किती प्रेशर हँडल करू शकतं. बाकीचं सिलॉजिझम सगळ्यांना येणार आहे इनइक्वॅलिटी सगळ्यांना येणार आहे कोडिंग डिकोडिंग सगळ्यांना येणार आहे. पझल हा सगळ्यात डिसाइडर असतो. तर मला असं वाटतं की 35 पैकी जर का 25 22 23 मार्कचं जर पझल आलं तर मिसलेनियस ऍक्च्युअली खूप कमी राहतं. 2016 आणि 17 आणि 18चं मी तुम्हाला सांगतो. 2017-18ला काय होतं 30 पैकी 16ला पण इनफॅक्ट 35 पैकी 25 क्वेश्चनचं पझलवरती राहायचे किंवा 23 क्वेश्चन. मग उरलं काय 10 आणि 12 मार्कचं फक्त मिसलेनियस. तर 10 आणि 12 मिसलेनियसमध्ये 3 इनइक्वॅलिटी 5 सिलॉजिझम 1 डायरेक्शन 1 ब्लड रिलेशन असं मिसलेनियस टाकून द्यायचे ते. ठीक आहे किंवा एखादं वर्ड फॉर्मेशन करायचं असेल तर. आणि ते मुलांचे जे 10 क्वेश्चन होते ना ते लिटरली 7-8 मिनिटात होऊन जायचे. सगळ्यांचेच होतील तुमचे पण होतील 7-8 मिनिटांमध्ये होऊन जायचे. अरे पण 7-8 मिनिटं झाल्यानंतर सर 15 मिनिटं काय करायचे 15-14 मिनिटं फक्त पझल्स. मग त्याच्यामध्ये खरं डिसाइडर होतं की तुम्ही पझलची किती प्रॅक्टिस केलेली आहे. आणि ते पझल करताना त्याच्यातही असं नाही की तुम्ही ज्या मोमेंटला आहे ते पझल उचललं सॉल्व्ह केलं. तुम्ही ज्या टाईपमध्ये कम्फर्टेबल आहे ती टाईप पहिले उचलण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला माहिती की सर सर्क्युलरचं कसं जरी आलं तुम्हाला जमतं तर सर्क्युलर करा. काही जणांना फ्लोअरमध्ये खूप चांगला हँड असतो फ्लोअरवालं करा. काही जणांना ते अनसर्टन नंबरचं खूप चांगलं जमतं. सर्टन नंबर्स येते 24 असो 28 असो 30 असो असे काहीतरी सर्टन नंबर असतात ना रो मध्ये ते तुम्हाला चांगलं जमत असेल ते करा. काही जणांना बॉक्स जमतं बॉक्स करा. पण बॉक्स सर्टन नंबरची बऱ्याच वेळेस कंप्लेंट असते कशामुळे मुलं नीट रीड नाही करत काय दिलेले. तर फक्त नीट वाचा. पझलसाठी हाच एक कानमंत्र असतो की खूप केअरफुली वाचायचं सेंटेन्स. सेकंड टू द लेफ्ट आहे का सेकंड टू द राईट आहे तिथे मुलांची गडबड होते. तर तेवढं केलं तर मला वाटतं काम होऊन जाईल. सो बेसिक लॉजिकसाठी काय करायला पाहिजे सुरुवातीला डेफिनेटली मिसलेनियसच पकडा. पण ते मिसलेनियस तेवढे नसणारे जेवढे की इकडे तुम्हाला भेटतात. मग सर पहिलेच पझल घेतलं तर बाबा ती चुकू नाही करू नका. कारण जर तुम्ही सुरुवातीला पझल घेतले आणि अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही त्यात अडकले तर अख्खा पेपर खराब जातो. त्याच्यापेक्षा परत सुरुवातीला मिसलेनियस घ्या. थोडा कॉन्फिडन्स वाढवा. एक 5-6 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त अटेम्प्ट करा. 10-12 जेवढे मिसलेनियस असतील तेवढे. एखादा मिसलेनियसचा क्वेश्चन आहे वर्ड फॉर्मेशन वगैरे तो करूच नका. तो सगळ्यात शेवटी ठेवा सगळ्यात शेवटी. कारण ते वर्ड फॉर्मेशन आपले वर्ड 2 बनतात त्यांचे निघतात 3 आपण 3 बनवून ठेवतो. कधी कधी कळतं 2च वर्ड आहे त्यात तो फालतू टाइमपास आहे ते नका करू. पण बाकी जेवढं होईल तेवढं 10-8 मार्क्सचं जेवढं मिसलेनियस असेल तुमच्या नशिबात तेवढं अटेम्प्ट करून टाका. आणि त्यानंतर मात्र पझल्स. फक्त माझं असं म्हणणं आहे की मिसलेनियस मुलं शोधतात पहिले 5 क्वेश्चनमध्ये मिसलेनियस नाही 6 नंबरचा आहे 7 नंबरचा आहे. मिसलेनियस म्हणजे मी त्यात इनइक्वॅलिटी पण बोललो सिलॉजिझम्स पण बोललो कोडिंग डिकोडिंग पण बोललो सगळंच बरं का. मिसलेनियस म्हणजे फक्त मी मिसलेनियस आणि पझल असे 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे लॉजिकला. तर हे सगळं सुरुवातीला करा. पण जर समजा असं झालं की तुमचा क्वेश्चन 35वा संपला आणि पहिलंच पझल होतं तर लगेच पहिल्या पझलपासून नका चालू करू. तुम्ही एकदा नीट बघून घ्या की यार पहिलं एक पझल आहे ते सर्क्युलरचं आहे हे एक आहे नॉर्थ साऊथ फेसिंग आहे. हा नॉर्थ साऊथ सोपं असतं चला मग नॉर्थ साऊथ स्टार्ट करू. असं व्यवस्थित बघा. त्या डिसिजन मेकिंगला 10-15 सेकंद लागले जरी तिथे तुम्हाला तरी चालेल. पण घेतलेलं पझल व्यवस्थित अटेम्प्ट करा. कारण तेवढा अटेम्प्ट होत नाही POच्या एक्झामला जेवढा बाकीच्या एक्झामला होतो. त्यामुळे तुमच्या डोक्यात जर कुठे ते आकडे असतील RRBचे 40
आणि 35चे, तर ते मात्र काही होणार नाही, कारण इथं पेपरच 35चा आहे, तर थोडासा कमी होऊ शकतो तिथे. ठीक आहे. सो लॉजिकचा सर आयडियल अटेम्प्ट किती आहे ते काहीच डोक्यात ठेवू नका, चुकून पण ठेवू नका आणि असा मूर्खपणा करू नका. कोणालाच प्रश्न नका विचारू की यार कट ऑफ कितना लगेगा आणि आयडियल अटेम्प्ट किती पाहिजे. बिलकुल नाही, कारण की लेवल ऑफ डिफिकल्टी कशी त्याच्यावरती डिपेंड करेल. पेपर इझी आहे तर जास्त पण होऊ शकता, डिफिकल्टी तर कमी होऊ शकता. कमी जरी झाली तरी नॉर्मलायझेशन मध्ये भयंकर फायदा होतो. आणि या पीओच्या पेपरला तुम्ही बोनस बघा, लिटरली आता विशाल शेळके सर होते आपल्याकडे, विशाल सर जे आता सध्या बँकेत आहे, त्यांचा अटेम्प्ट किती होता IBPS पीओचा मॅथ्सचा, ते 11 अटेम्प्ट होता, 11. आणि ज्यावेळेस त्यांनी पेपर दिला होता 2000 मला वाटतं 18ची गोष्ट आहे कदाचित, 18ला, त्यावेळेस ते म्हटलं होतं की सर आता मी ना इकडे डाऊट्स क्लिअरिंग वगैरे करत नाही, तर आपल्याकडे डाऊट्स पण सॉल्व्ह करायचे बघा मुलांचे, बरोबर. भरपूर जण त्यांना ओळखता पण, हा व्हिडिओ ऐकणारे पण भरपूर जण ओळखत असतील. त्यामुळे सर मी नाही करत, म्हणजे माझे 11 अटेम्प्ट झाले आणि मी कसं काय डाऊट क्लिअर करू, मलाच माझ्यावरती थोडंसं टेन्शन येते. पण ऍक्च्युअली तो पेपर इतका अवघड होता की मुलांचा ॲव्हरेज अटेम्प्ट 7-8 होता आणि काही जणांनी 13-14 पण मारले होते, पण त्यांनी उगाच मारले होते का, आता 13-14 अटेम्प्ट झालेच पाहिजे मॅथ्सचे. पण तुम्ही अशा वेळेस टिक करून राहिलं पाहिजे की नाही यार जेवढं शिकवलेलं आहे तेवढं मला येतंय, बाकी चुकूनही एकही तुक्का मारायचं नाही. कारण सरांचे जरी 11 अटेम्प्ट असतील तर सरांचा स्कोर 17 का 17.5 असा काहीतरी होता. त्यांना 6 का 6.5 मार्क्सचा बोनस भेटला होता. त्यांची लास्ट शिफ्ट होती IBPS पीओची, आणि IBPSच्या शिफ्टमध्ये तुम्हाला माहिती फोर्थ शिफ्टचं थोडंसं मॅटर असतं, फोर्थ शिफ्ट थोडीशी अवघड करून टाकता, पण बोनसही त्यांना तेवढा जास्त भेटतो आणि त्यांना तेवढा फायदा पण होतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की ॲट एनी स्टेज चुकूनही तुक्के मारायचे नाही, एकही तुक्का मारू नका. नॉर्मलायझेशन अति जास्त मॅटर करतं आणि हे ओव्हर द इयर्स तुम्हाला प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे आता एवढं माहीत असून पण जर तुम्ही तिथे जाऊन मूर्खपणा केला, गेस केला, तर बॉस मग तो खूप जास्त फटका बसेल, कारण की शिफ्ट खूप जास्त आहे. आता शनिवारी 4 पेपर आहे, पुढच्या शनिवारी 4 पेपर आहे. सो बेसिक क्लिअर आहे. मॅथ्सचं सांगितलं मी, लॉजिकचं सांगितलं. लॉजिकमध्ये सर शेवटी पझल घ्यायचं आहे का, तर मी रिक्वेस्ट करेल की शेवटचे 3-4 मिनिटं बाकी असताना तुमचं पझल तुम्ही स्टार्ट करू नका किंवा तिथपर्यंत आणूच नका, त्याच्या आधीच सगळं संपवून टाका. कारण की शेवटी प्रेशरमध्ये जर तुमचं पझल बसतंय एक 10 सेकंद अगोदर, तर खूप भारी वाटतं, अरे बाबा पण ते पझल बसलेले, त्याचे आन्सर कधी मार्क करणार. त्यामुळे शक्यतो ट्राय करा की पहिलं मिसलेनियस झालं सुरुवातीला की लगेच पटापट पझल सॉल्व्ह करायचं आणि मिसलेनियस मधला एखाद दुसरा क्वेश्चन राहू द्यायचा, वर्ड फॉर्मेशन म्हणा किंवा अजून एखादा, जो की शेवटच्या 18-19व्या मिनिटाला तुम्ही करू शकता टाइमपास म्हणून, कारण त्याच्या आधी पझल संपलेलं पाहिजे. आणि तसं खूप जणांचं होतं की सर मी 14व्या मिनिटाला पझल पकडलं, मला वाटलं होतं बसून जाईल, पण काय करावं, सगळ्यात शेवटी 10 सेकंद बाकी होते तेव्हा बसला आणि आन्सर टिक करायला वेळ नाही भेटला. तर या सिंपथीला म्हणजे काही सिंपथी देऊन पण उपयोग नाही, मार्क्स तर तुमचे जाणारच आहे. त्यामुळे ट्राय करा की पझल पण थोडंसं 2-3 मिनिटं अगोदर तुमचं संपतं या हिशोबाने मॅनेज करा त्याला, आणि शेवटी मग मिसलेनियसचा एखादा प्रॉब्लेम घेऊ शकता. पण जर तुम्ही म्हटले की सर 10च मिसलेनियस आहे आणि ते आम्ही पहिलेच करून टाकले, मग आता काय उरणार, तर मग त्या 10 मिसलेनियस पैकी एखाद दुसरा राहू द्या शेवटी आणि बाकी सगळं पटापट आवरून घ्या पझलचा आणि सगळ्यात शेवटी तुम्ही बघू शकता. तर असं व्यवस्थित मॅनेज करा. बाकी याचा फर्स्ट डेचा रिव्ह्यू तर तुम्हाला उद्या भेटूनच जाईल पेपर झाल्यानंतर, कारण भरपूर स्टुडंट प्रत्येक स्लॉटमध्ये आपल्या ओळखीचे आहेत ज्यांचं आम्ही रेग्युलरली अनालिसिस केलेले, तर आम्ही त्यांना चांगलं ओळखतो की त्यांचं कसं आहे, तर त्या हिशोबाने आपण अनालिसिस घेऊ. पण आता लास्ट पार्ट राहिला इंग्लिशचा. इंग्लिशमध्ये एवढं सजेशन आहे की बरेच जण असं आहेत की आरसी सुरुवातीला घेता आणि खूप वेळ जातो मग पेपर खराब होतो. तर माझं पर्सनल ओपिनियन आहे की सुरुवातीला तुम्ही अशा गोष्टी घ्या, जसं मॅथ्समध्ये लॉजिकमध्ये आपण असं पॉवर प्ले टाईप घेतो की कमी वेळात जास्त अटेम्प्ट होतील, तसं तुम्ही इंग्लिशमध्ये काय घेतलं पाहिजे, फिलर्स वगैरे घ्या किंवा क्लोज टेस्ट घ्या. अशा गोष्टी घ्यायच्या कमी वेळात पटापट अटेम्प्ट होतील. क्लोज टेस्ट, फिलर्स, त्यानंतर पॅराजंबल एक सगळ्यात डिसाइडर असतं. त्यात मला असं वाटतं की यार ते एकदा जर अटेम्प्ट केलं तर ते जे आहे ते मारून द्यायचं, त्याच्यावर परत विचार नका करू. त्यात परत विचार केला की सिक्वेन्स चेंज होऊन जातो. एखादा ऑप्शन वाईज गेलं की हां हे बरोबर आहे, असं वाटतं अरे ही पण अरेंजमेंट बरोबर आहे, कन्फ्युजन होतं. त्यामुळे एकदाच मारा, ते थोडंसं ट्रिकी आहे. किंवा मग त्यात डोकं लावतात मुलं फक्त फर्स्ट आणि लास्ट मारायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. जर जमत नसेल तर, वेळ कमी असेल तर तेही चालतं. पण बाकी वन लाईनर, डबल फिलर, सिंगल फिलर, हे जेवढे पण वाटतात तुम्हाला हे होईल तेवढे अटेम्प्ट करा. ग्रामरचे क्वेश्चन सुरुवातीला भले असं होत असेल की सर माझे ग्रामरचे 10 अटेम्प्ट झाले पण माझे 6च राईट आहे, काही बिघडत नाही. त्या मोमेंटला कुठे माहिती आपल्याला 6 राईट आहे, त्या मोमेंटला तर कमी वेळात जास्त अटेम्प्ट होता ना, कॉन्फिडन्स तर वाढतोय. मग तो वेळ तुम्ही आरसीला देऊ शकता. मी हे नाही म्हणते की इंग्लिशमध्ये तुक्के मारा, चुकून पण नाही. नो डाऊट इंग्लिश सब्जेक्टिव्ह आहे, तिकडे तुम्हाला मॅथ्स आणि लॉजिक सारखे 100% अॅक्युरेसी नाही भेटणार. तिकडे थोडीशी 60-70% अॅक्युरेसी भेटते, ज्यांचं चांगले त्यांचं 80-90% भेटते. पण माझं मत आहे की तिकडं तुम्ही तिथे पण असे इझी पार्टपासून स्टार्ट करा, जिथे तुमचे कमी वेळात जास्त क्वेश्चन अटेम्प्ट होतील, तुम्हाला भारी वाटेल ते, आणि मग तो कॉन्फिडन्स तुम्हाला आरसी साठी देऊन जाईल की माझ्याकडे वेळ उरला आहे. ऑन द कॉन्ट्ररी जर आरसीला पहिले वेळ गेला तर धडते नीट आरसीबी अटेम्प्ट होत नाही वेळ जाऊन पण, कारण कुठेतरी प्रेशर चालू राहतं डोक्यामध्ये की यार वेळ चालला आणि त्याचा सगळा इम्पॅक्ट पुढे मग ग्रामरवर पडतो. ग्रामरवर काय होतं, शेवटी उगं काहीतरी आता अटेम्प्ट करायचं म्हणून आपण वाचतो, 30-40 सेकंद झाले, यार एवढा वेळ तर गेला, आता काहीतरी मारायला लागेल तर काहीतरी मारून देतो, एरर नसेल तरी पोरं एरर काढत बसता. तर तसं नको व्हायला. म्हणून मला वाटतं की फ्रेश ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला ना पटापट इझी वाला पार्ट उचला.
असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. तुम्ही मॅडम सोबत चर्चा करा, तुमचं पर्सनली थोडंफार चेंज होऊ शकतं, पण एक कॉमन सांगितलं मी मुलांना. आणि इंग्लिशला वेळ नाही पुरत असं जनरली होत नाही, फक्त थोडीशी रीडिंग फास्ट ठेवा. ऑफिसरचा पेपर जरी असला तर त्याच्यावर डबल 3 वेळेस विचार नका करू. तुम्हाला वाटलं ना इथे एरर आहे, बस तो मारून द्या. गट फिलिंगला पण थोडंसं सपोर्ट केला पाहिजे व्हेन इट कम्स टू इंग्लिश, कारण सब्जेक्टिव्ह पेपरला गट फिलिंगवरती पण भरपूर मुलं आन्सर मार्क करतात जे की बरोबर राहतात. फक्त दानादान तुक्के मारून मोकळे होऊ नका, चुकून पण फ्लूक मारू नका. हा सर इंग्लिशमध्ये 5 ऑप्शन आहे, 3 एलिमेंट होत आहे, 2च उरले, मी रिस्क घेऊ का? तर हा 2 मध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता, कारण ते मोस्ट करेक्ट असतं की मोस्ट करेक्ट हा राहील का तो राहील. ते इंग्लिशमध्ये तुम्ही तेवढी रिस्क घेऊ शकता. मॅथ्स आणि एलआर मध्ये चुकूनही तुक्का नका मारू. इंग्लिशमध्ये 2 ऑप्शन्स मध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता. ठीक आहे, क्लिअर? सो असा तुमचा पेपरचा पॅटर्न पाहिजे होता. आता पटकन पुढे जाऊ आपण. मॅथ्सचं सांगितलं मी, लॉजिकचं सांगितलं, इंग्लिशचं सांगितलं. जुन्या स्टुडंटला तर बऱ्यापैकी माहिती होतं, तरी त्यांनी हा पॅटर्न फॉलो केला तर बेटर राहील. आणि जे नवीन आहेत त्यांनी मॅथ्समध्ये तर बेसिक आणि DI एवढं जरी केलं तरी चालेल. ज्यांची जस्ट आत्ता बॅच चालू झाली, सेकंड ऑनलाईन बॅच, त्यांचं जास्त काही शिकवून नसेल झालं, तर जेवढं तुम्हाला बेसिक शिकवलेलं आहे तेवढं येते का तेवढं बघा. लॉजिकमध्ये मात्र पहिले मिसलेनियस घेऊन पझल्स व्यवस्थित करा. फक्त अडकू नका कुठे. जर एखाद्या ठिकाणी अडकले तर बरेच मुलं म्हणत होते की सर पझल स्किप कधी करायचं ते सांगा. तर हा मी ते पुढे आता सगळं पुढच्या पॉईंटमध्ये कव्हर करतो, जिथे मी मुलांच्या मिस्टेक्स सांगणार आहे त्यामध्ये. तर बाकी तुम्हाला पेपरचा सिक्वेन्स सांगितला. पहिला स्लॉट कोणता असतो, पहिला सेक्शन कोणता असतो, तर इंग्लिशचा असतो. पहिला सेक्शन इंग्लिशचा असतो कंपल्सरी, ते आपल्या हातात चॉईस नाहीये. आणि ज्यावेळेस असं नव्हतं त्यावेळेस पण आम्ही मुलांना सजेस्ट करायचो. 2016ला बघा तुम्ही, त्यावेळेस सेक्शनल टायमिंग नव्हते, सेक्शनल काहीच नव्हतं. तुम्ही आपापल्या हिशोबाने सेक्शन सिलेक्ट करू शकत होते आणि किती पण टाइम देऊ शकत होते. त्यावेळेस आम्ही मुलांना म्हणायचो की पहिले इंग्लिश घ्या, कारण फ्रेश मूडमध्ये इंग्लिश केलेलं बेटर आहे. आणि आता तसंही त्यांनी इंग्लिश सुरुवातीला दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फ्रेश मूडमध्ये इंग्लिश होईल तेवढा अटेम्प्ट करा. त्यानंतर लॉजिक आणि मॅथ्स किंवा जेवढं जे काय असेल वाईस वरचा ते होऊन जाईल. बरं, आता मिस्टेक्स काय मुलांच्या पटापटा सांगतो. मॅथ्समध्ये मिस्टेक अशी असते की 5चे 5 सिम्प्लिफिकेशन मला झालेच पाहिजे, त्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तसं करू नका. जरी समजा एखादं सिम्प्लिफिकेशन खरंच खूप अवघड आलं किंवा सोपं आहे पण तुमचं डोकं चालत नाही त्या मोमेंटला, पटकन स्किप करायचं, पुढे निघायचं. शेवटचे 1-2 मिनिटात त्याच्यावर आल्यानंतर ते येऊन जातं. सेम केस कंपॅरिझनसाठी पण आणि सेम केस नंबर सिरीजसाठी पण. कंपॅरिझनचे जे शॉर्टकट शिकवलेले ते गेल्या लावून बघा. 5 पैकी एखाद्या क्वेश्चनला तो शॉर्टकट लागतो, फुल जॅकपॉट लागतो, मारून द्यायचा. बऱ्याच मुलांचं पूर्ण सॉल्व्ह झाल्यानंतर रिअलाइज होतं की यार हा शॉर्टकट होता, आपण लावला नाही. त्याच्यानंतर हे झालं मॅथ्सचं बेसिक. त्यानंतर मॅथ्सचं जर आपण DI बघितलं, DI मध्ये काय मिस्टेक होते, DI मध्ये वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिसवर काय दिलेलं आहे ती नोट नीट वाचायची. त्या नोट नीट वाचत नाही मुलं म्हणून गडबड होते. पर्सेंटेज एका व्हॅल्यू आहे तेवढं नीट बघायचं, पहिले व्यवस्थित समजून घ्यायचं. ते समजण्यासाठी 10-15 सेकंद जास्त लागले तरी चालेल. रॉंग नंबर सिरीजमध्ये काय मिस्टेक होते, रॉंग नंबर सिरीजमध्ये लॉजिक काढता सगळं बरोबर असतं, फक्त टिक करताना घाई करता. तर टिक करताना घाई नका करू. रॉंग नंबर सिरीजमध्ये टिक करताना मी म्हणतो 5-10 सेकंद एक्स्ट्रा दिले तरी चालेल, फक्त हे टिक करायचं हे टिक करायचं नीट बघून घ्या. कारण रॉंग नंबर सिरीजमध्ये 1 नंबर चुकीचा असतो, त्याचा डिफरन्स घेतल्यावर 2 चुकीचे निघतात. मग त्या 2 मुळे मुलं अजून कन्फ्युज होतात की कुठलं टिक करू. तर त्यांना थोडासा वेळ द्यायचा. ते सगळं क्लासमध्ये पण सांगितलं मी तुम्हाला. आपल्या नोट्समधले सगळे लॉजिक बघून जा, त्याच्या बाहेर काहीच येत नाही, कारण ते सगळे प्रिव्हियस पेपर्स मधले लॉजिक आहे, तसेच पेपरला येतात. ठीक आहे, तो आपला डिक्रीजवाला पॅटर्न लक्षात ठेवा. एक तरी क्वेश्चन तसा येईल बघा, मी आत्ताच सांगतोय, गॅरंटी तसं येतोच, प्रत्येक पेपरला येतो, ते काही वेगळं नाही समजा सांगायचं. तर हे झालं. DIचं वॉर्निंग काय असते की ते नोट नीट वाचली पाहिजे. एखादा लेंदी क्वेश्चन असेल तर ऍक्च्युअली त्या मोमेंटला स्किप करून पुढे जायचं. कधी कधी 5 पैकी पहिलाच क्वेश्चन पेपर सेटर बाउन्सर देतो DI मध्ये, आणि पोरांना असं वाटतं अरे अख्खा DI अवघड देता सोडून. तसं नका करू. एखादा अवघड असला पहिला स्किप करा, दुसरा स्किप करा, पण बाकीचे 3 तर जमताय, आणि ते 3 केल्यानंतर कॉन्फिडन्स येतो, परत पहिले 2 पण अटेम्प्ट होता. तर हे स्मार्ट वर्क करा. पटापट स्किप करायचं. बरेच नवीन मुलं आहे ते तर म्हणतात की सर आम्ही तर 35 पर्यंत पोहोचलोच नाही हो, आम्ही 17व्या क्वेश्चनला होतो, टाइम संपून गेला. अरे बाबा, तुम्ही जाताच कशासाठी पेपरचा एक्सपिरियन्स घ्यायला, तर बघा ना पटापट पूर्ण पेपर काय असतो म्हणून. तर पटापट निर्लज्जपणे स्किप करायचं आणि जेवढं जमते त्याच्यावरती इन्व्हेस्ट करायचं. बरं, त्यानंतर मॅथ्सच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय मिस्टेक होते. वर्ड प्रॉब्लेम मध्ये जर तुमचे सगळे टॉपिक झालेले असेल तर मी म्हणेल जसा क्वेश्चन येईल ज्या टॉपिकचा तसा ट्राय करा. आणि जर तुमचे सिलेक्टेड टॉपिक असतील तर तुम्हाला जो टॉपिक आवडतो तो टॉपिक पटापट सर्च करा आणि त्या टॉपिकवर जाऊन अटेम्प्ट करा. पण वर्ड प्रॉब्लेमची एकच मिस्टेक असते की 4 मिनिट राहिले की डोक्यात लगे 4 क्वेश्चन येतात. तसं नका करू. मेरिट वरती खेळा. एकच क्वेश्चन करायचा या हिशोबाने अटेम्प्ट करा. 1.5 मिनिटं जरी लागला तरी ठीक आहे. मग परत वन मोर, ते 1 बॉल ॲट अ टाइम, जसं क्रिकेटमध्ये म्हणतो आपण, तसं 1 क्वेश्चन ॲट अ टाइमच्या हिशोबाने जा. क्लिअर. आणि सगळ्यात सिंपल फंडा लक्षात ठेवायचा, यस ऑर नो हा प्रश्न विचारायचा. मला येतंय का आन्सर, यस पटापट सॉल्व्ह करायचं, नो तर पटकन पुढे निघायचं. बाकीचे विचार डोक्यात आलेच नाही पाहिजे. सर कट ऑफ किती लागेल, तो इन्व्हिजिलेटर काय म्हणत होता, त्यांना एंटरटेनच नाही करायचं. ठीक आहे, हे झालं मॅथ्सचं. लॉजिकचा काय मिस्टेक होता. लॉजिकचा मिस्टेक अशी होती की स्क्रोल करायला मुलं विसरतात. अल्फाबेटिकल सिरीजला जेवढी सिरीज दिसते त्याच्यावरती सॉल्व्ह करतात, त्याला स्क्रोल करायला विसरू नका. अल्फाबेटिकलला सिलॉजिझमची जी पण डायग्राम काढता ती थोडीशी ठीकठाक काढा, कारण सिलॉजिझमचे जर समजा 5 क्वेश्चन आले तर पहिला आणि 5व्या क्वेश्चनची डायग्राम सेम असते, दुसऱ्या आणि चौथ्याची किंवा 5व्याची सेम असते. सेम डेटा असतो, कन्क्लुजन चेंज केलेलं असतं. त्यामुळे डायग्राम नीट काढायची. बरेच जण ती डायग्राम काढल्यानंतर परत 4थ्या क्वेश्चनची डायग्राम काढता आणि मग त्यांना असं वाटतं यार ही डायग्राम कुठेतरी काढली होती. अरे भाऊ, वरतीच काढली होती ना पहिल्या क्वेश्चनला, लक्ष कुठे. तर हे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की डायग्राम काढायची गरज नाही
पडली पाहिजे, पटकन क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आणि ओनली फ्यू वगैरे सिलॉजिझमला विचारतायत सध्या, खूप फेमस आहे तर ते नीट करा. ओनली फ्यू बघा मागच्या वेळेस पण जसं आलं होतं ना, तर आम्ही रिव्ह्यू घेतला होता आणि रिव्ह्यू नंतर काय झालं होतं मागच्या म्हणजे क्लासमध्ये रिव्ह्यू घेतले होते. तर पुढचा जो स्लॉट होता एक आठवड्यानंतर पेपर होता, तर त्या मुलांना एक आठवड्याचा ब्रेक भेटल्यामुळे त्यांनी ओनली फ्यू कव्हर करून घेतलं होतं. त्यामुळे रिव्ह्यूज वगैरे का बघितले पाहिजे, जर काही अशा नवीन गोष्टी आल्या तर तुम्हाला त्या भेटू शकतात. ते मी शेवटी सांगतो. समजा तर लॉजिकमध्ये काय काय मिस्टेक होतं इथं बोललो मी. त्यानंतर सिलॉजिझममध्ये डेफिनेटली फॉल्स आहे, सॉरी सिलॉजिझममध्ये डेफिनेटली फॉल्स आहे का नॉर्मल फॉल्स आहे ते बघा. इनइक्वालिटीचा डेफिनेटली फॉल्स आहे का नॉर्मल फॉल्स आहे. इन्स्ट्रक्शन्स वगैरे नीट वाचा. आणि हा इंग्लिशचं मेन सांगायचं राहिलं. आता इंग्लिशवरती येऊन इंग्लिशच्या आधी थांबा. पझल्समध्ये काय काय मिस्टेक होता. पझलमध्ये मेजर मिस्टेक्स हे आहेत की पर्सन 7 एक 8 आहे, नीट बघा. कधी कधी सर्क्युलर दिलेलं असतं, 6-7 नावं दिसतात, लगेच तुम्ही 8 डायग्राम काढता, ते कधी कधी 7च निघता. किंवा नॉर्थ साऊथ फेसिंगमध्ये पण सेकंड टू द लेफ्ट सेकंड टू द राईट घेताना प्रॉब्लेम येतो मुलांना, तर ते एकदा नीट बघा. त्यानंतर ॲटमोस्ट 1 म्हणजे जास्तीत जास्त एक जण, पण काही जण 0 विसरतात. ॲटमोस्ट 1 म्हणजे जास्तीत जास्त एक, त्यामध्ये 0 पण अलाउड आहे. या छोट्या छोट्या गोष्टींनी बघा. ॲटमोस्ट, ॲटलिस्ट. त्यानंतर अजून पझल्समध्ये काय मिस्टेक्स होतात. पझल सिलेक्ट करताना थोडीशी गडबड असते मुलांची, की अर्ध करतानंतर वाटतं दुसरं करू, परत वाटतं हे करू, तर ते सिलेक्शन करताना थोडासा वेळ द्या, तिथं व्यवस्थित होऊन जाईल. आता इंग्लिशमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं IBPS POचं मी विसरलोय सांगायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इन्स्ट्रक्शन्स एवढ्या खतरनाक दिलेल्या असतात. जसं की समजा ABCD हे 5 जण आहेत, याच्यामध्ये एरर आहे B ठिकाणी बॉम्बेला, तर कधी कधी इन्स्ट्रक्शन काय असते, जो एरर आहे त्याला कट करून टाका, एररला कट करून टाका आणि मग सांगा काय सिक्वेन्स बनतो. आता एरर जर बी मध्ये आणि बी जर तुम्ही कट केला तर सिक्वेन्स काय बनेल ACD आणि E. तर हे ऑप्शन असतं ACDE. पण ह्या इन्स्ट्रक्शन्सच मुलांना कळत नाही आणि इन्स्ट्रक्शनमध्ये एखादा एक्झाम्पल पण त्यांनी एक्सप्लेन केलेला असतो आणि ते एवढं मोठं असतं की तुम्हाला खूप स्क्रोल करावं लागतं. तर तेवढे पेशन्स तुम्हाला ठेवावं लागेल. ठीक आहे. सो इंग्लिशसाठी इन्स्ट्रक्शन्स खूप केअरफुली वाचा. आणि जर काही नवीन पॅटर्न आला मॅच द पेअर्स वगैरे, आता हा पॅटर्न जुना झाला समजा मॅच द पेअर, तर ते नक्की अटेम्प्ट करा. मॅच द पेअर सारखं सगळ्यात अवघड सोपं काहीच नाही इंग्लिशमध्ये, खूप सोपं असतं ते, ऑप्शन वाईज पण जमतं. तर जरी पण काही नवीन पॅटर्न आला तर मेक शुअर की नवीन पॅटर्न जो असतो ना तो सोपाच असतो. फक्त ते नवीन असल्यामुळे आपण घाबरतो. इंग्लिशसाठी म्हणतो बरं का मी. त्यामुळे बिंदास त्याला व्यवस्थित रीड करा आणि ज्यांनी हॉलिवूडचा टेस्ट दिलेला आहे थोडे पॅटर्न्स बघून जा. यावर्षीचा टेस्ट खूप अवघड होता हॉलिवूडच्या, बट त्यांचे पॅटर्न्स चांगले असतात, ते बऱ्यापैकी फॉलो होतात पेपरला. ठीक आहे. सो एवढ्या इन्स्ट्रक्शन्स होत्या तुमच्या. बाकी पॅसेज जर का तुम्ही स्किप करताय RC तर पूर्ण स्किप ना करू, त्यातले ऍटलीस्ट वोकॅबचे वर्ड्स मारून द्या, त्याचा तुम्हाला फायदा होईल. सो असा तुम्हाला तिन्ही सेक्शनचं मी सांगितलं जे ड्रॉबॅक्स होते मेजर, जे दरवर्षी मुलं मिस्टेक करतात ते. बाकी आता पुढच्या काही कामाच्या गोष्टी बघू. सेंटरवरती वेळेवरती जा, लेट जाऊ नका. त्यानंतर सेंटर ज्यांचा IIM डिजिटल आहे त्यांना एवढा इश्यू येणार नाही, पण बाहेरच्या सेंटरवाल्यांना थोडासा जर इश्यू आला तर तिथं नक्की शेवटी कंप्लेंट टाकून द्या फीडबॅक देताना. आणि त्यानंतर लगेच कंप्लेंट अँड ग्रीव्हरन्सेस जाऊन एक कॉलममध्ये टाकून द्यायचं की असा पेपर झाला, असा इश्यू आहे, मला फ्युचरमध्ये तरी सेंटर देऊ नका, जे मी तुम्हाला मागे बोललो होतो किंवा पुढच्याही सेशनमध्ये बोलेल. पण शक्यतो त्या मुलांना कायच प्रॉब्लेम येतो, थोडासा बफरिंगला प्रॉब्लेम येतो. पण मी म्हणतो की जर समजा तुम्ही एकदा पेपरला स्टार्ट केलेले आणि थोडासा बफरिंगला प्रॉब्लेम येतोय तर एका स्टेजनंतर आपल्या हाताबाहेर असते ही केस, तर तिथं जास्त चिडचिड करू नका. आता जर का बफर होतोय तर त्याला 1-2 सेकंद लागू द्या, पण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवर नका पडू द्या. त्याने होईल काय, 1-2 अटेम्प्ट कमी होतील, 3 अटेम्प्ट कमी होतील, होऊ द्या अटेम्प्ट कमी, पण जेवढे होत आहेत तेवढे परफेक्ट करा, त्याच्यावर पण तुम्ही पेपर काढू शकता. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, जस्ट इन केस कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर तिथं चिडचिड करू नका, त्या इन्व्हिजिलेटरवरती राग करू नका, त्याच्याने उलटा इम्पॅक्ट पडेल. त्यांना तर काही देणं घेणं नाही राहणार, ते तुमच्यावर बॅकफायर होऊन जाईल बऱ्याच वेळेस. त्यामुळे होईल तेवढं दादा भाऊ ताई असं करून धकवून घ्यायचं. क्लिअर. तर हे झालं तुमचं पेपरचं. हा टायमिंगवरती पोचा वगैरे. दुसरं काय अजून, बरेच जण दुरून येत आहे, ट्रॅव्हलिंग करून येत आहे, तर ट्रॅव्हलिंगवाल्यांसाठी माझी रिक्वेस्ट आहे की अशा पद्धतीने तुम्ही या की तुम्हाला थोडासा वेळ भेटला पाहिजे, आराम झाला पाहिजे तुमचा. एकदमच तुम्ही 7 वाजता औरंगाबादला 7:30ला औरंगाबादला पोहोचताना 8ची रिपोर्टिंग आहे तुम्हाला, एवढी दगदग करू नका. थोडंसं लवकर येऊन थोडासा आराम होतोय का तेवढं बघा, थोडंसं झोप घ्या जेवढा कुठे तिथं टाईम असेल तुम्हाला ज्या ठिकाणी. आणि आज रात्री होईल तेवढा लवकर झोपा. बऱ्यापैकी टाईम तुमचा झोपेत पण गेलेला पाहिजे, तुम्ही थोडंसं फ्रेश पाहिजे, कारण 60 मिनिट आहे. 60 मिनिट्स म्हणजे खूप लवकर डिसिजन मेकिंग पाहिजे. नाश्ता वगैरे खूप हेवी पण नका करू आणि खूप लाईट पण नका करू, एक नॉर्मल व्यवस्थित करा तुमच्या हिशोबाने. या एक गोष्टी मॅटर करतील. बाकी सेंटरचं मुलं विचारत होते सर सेंटरचं सांगा. तर हा अवताडे कॉम्प्लेक्सला वगैरे असा प्रॉब्लेम येतो, माऊसचं वगैरे सुरुवातीला चेक करून घ्या की माऊसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तो कसा चेक करायचा. बरेच जण इन्स्ट्रक्शनच्या वेळेस वगैरे तुम्ही वाचू शकता किंवा फील करताना त्यावेळेस त्यांना सांगायचं सर याच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे जर वाटत असेल तर. काही जणांचं म्हणणं होतं की सर या सेंटर्सवरती आम्ही आधीपासूनच त्यांना काही बोलू का. आता बघा ते आधीपासूनच जर फायरिंग करायला लागले तर मग ते पण जरा टेन्शन देतीलच. त्यामुळे मला असं वाटतं की तसं नको करायला, इमानदारीने तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं बघा. बाकीच्यांचं सेंटरशी रिलेटेड अजून काय मुलांचे डाऊट्स होते. हां, फीडबॅक तर आम्ही देऊच तुम्हाला पहिल्या स्लॉट नंतर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सेंटरचा जरी काही फीडबॅक असला तर देऊन टाकू. बाकी मग उद्या पहिला जो स्लॉट आहे, पहिला स्लॉट तो मला वाटतं 8 वाजता आहे, तर 9ला पेपर स्टार्ट होईल. हां, 9ला पेपर स्टार्ट झाल्यानंतर सर मागच्या वेळेस सारखं तिथे पण काही लिहायचं आहे का,
तर आता मी ॲक्च्युली हॉल तिकीट नाही बघितलं, पण मोस्टली असेल तर ती काही मोठी गोष्ट नाही आहे, 5 मिनिटाचं काम राहील ते. त्यानंतर 10ला पेपर संपून जाईल. 10ला पेपर संपला की 10:15 मुलं बाहेर येतील. 10:15 आपल्याला फीडबॅक येऊन जाईल. आपण 10:30ला सेशन ठेवलेलं आहे. 10:30च्या सेशनमध्ये आम्ही बऱ्यापैकी सांगू. मी जसं बोललो की ओनली फ्यू नवीन आलो होतो, तर मागच्याच मुलांना फायदा झाला होता काही दिवसांपूर्वी. तसं नवीन काही असलं तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो, त्याबद्दल तुम्ही टेन्शन नका घेऊ. बाकी पूर्ण दिवसाचा अख्खा 4ही स्लॉटचा फीडबॅक परत संध्याकाळी 6 वाजता पण राहणार आहे. त्यात इंग्लिशचाही राहील, मॅडम पण असणार आहेत, सर पण असतील लॉजिकला, मी पण राहील मॅथ्सला. आम्ही तिघही जण तुम्हाला फीडबॅक देऊ 4ही स्लॉट्सचा, ज्याचा फायदा पुढच्या ज्यांचा वीकला पेपर आहे त्यांना होईल. बरं सर, ज्यांचा पुढच्या वीकला पेपर त्यांना तर सगळंच माहिती असतं, मग त्यांचा स्कोर खूप भारी येतो का? हे बघा, असं नाही आहे. कारण जरी तुम्हाला पेपर माहिती तरी तेवढं सॉल्व्ह तर करावं लागतं ना. फक्त एक आहे की त्यांना एक बेसिक आयडिया आलेली असते की बाबा असं असं आहे, सरप्राइझिंग एलिमेंट कितीच येऊ शकता. पण मग ती आयडिया ते एकट्याला नाही येत, त्या सगळ्यांनाच येते. त्यामुळे ते सगळ्यांचा स्कोर थोडा थोडा वाढतो. पण नॉर्मलायझेशनमध्ये मग तुम्हाला तेवढा बोनस भेटतो. त्यामुळे मी म्हणेल ज्यांचा फर्स्ट डे फर्स्ट लॉट आहे, काही जणांचं म्हणणं असं, सर रिव्ह्यू ऐकायला पाहिजे की नाही. हे बघा, रिव्ह्यू ॲज इट इज तंतोतंत फॉलो होतील याची गॅरंटी नाही, पण एक बेसिक आयडिया तुम्हाला येते. त्यामुळे मला वाटतं ऐकायला काही हरकत नाही. पण ज्यांचं असं आहे की नाही सर, त्या रिव्ह्यूने मला खूप टेन्शन येतं, मग तुम्ही रिव्ह्यू नाही ऐकले तरी चालेल. पण बाकीच्यांनी मला वाटतं एक रफ आयडिया येण्यासाठी, एक बेसिक जजमेंट येण्यासाठी की चला असा असा पेपर आहे बाबा, काही प्रॉब्लेम नाही आहे. क्लिअर. बाकी मॅथ्समध्ये एक सांगायचं राहिलं, केसलेटच्या ऐवजी जर डेटा सफिशियन्सी आली तर तुम्ही त्यातलं पण बघा, जे जे टॉपिक जमतात ते करू शकता. फक्त डेटा सफिशियन्सीचे 3 क्वेश्चन करण्याऐवजी 2च क्वेश्चन करा, पण ते 2 नीट करा. कारण डेटा सफिशियन्सीमध्ये आपण कधी कधी पूर्ण विचार करत नाही जेवढा विचार करायला पाहिजे. तर तेवढं एक डेटा सफिशियन्सीला सांभाळून घ्या. आणि क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 ते तर खूपच बेटर, डेटा सफिशियन्सीपेक्षा पण ते बेटर आहे. आणि तिथं तो पूर्ण पिक्चर क्लिअर होऊन जातो की आन्सर येत आहे नाही येते. डेटा सफिशियन्सीला तरी कधी कधी गेस चुकून जातो आपला. ठीक आहे, ते मला एक जस्ट आठवलं, माझं बोलायचं राहून गेलं होतं म्हणून. अजूनही काही माझे पॉईंट्स राहिले असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. मला फक्त एकदा बघू द्या मुलांना मेन काही इन्स्ट्रक्शन असतात. वेळेवरती पोहोचायचे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्यानंतर बाहेरगावच्या मुलांनी ट्रॅव्हलिंग करताना थोडंसं जपून, थोडं सांभाळून या. त्यानंतर अजून काही असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मला एकदा आठवू द्या, कारण एक तर आज माझ्याकडे काहीच नव्हतं. सगळ्या पेपरचा पॅटर्न सांगितलं मी तुम्हाला, पेपर कसा अटेम्प्ट करायचा. हां, सगळ्यात मेन कट ऑफ आणि गुड अटेम्प्ट हे लक्षात नका ठेवू. नो डाऊट आम्ही रिव्ह्यूमध्ये थोडंसं मुलांना सांगतो, उद्या पण सांगू. तर याच्यामुळे की ज्यांनी पेपर दिलेला आहे ते खूप फोन करतात की सर किती अटेम्प्ट झाले मुलांचे, आम्हाला कळू द्या. तर आम्ही एक बेसिक आयडिया देण्यासाठी देतो. पण तोच अटेम्प्ट तुमचा सेकंड स्लॉटला होईल, थर्ड स्लॉटला होईल किंवा फर्स्ट स्लॉटला होईल. मागच्या वर्षी एवढा होता मग यावर्षी पण होईल का, असं बिलकुल नाही आहे. पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टीनुसार चेंज होतं. त्यामुळे मेरिटवरती खेळा. आणि लक्षात ठेवा, 2-3च गोष्टी लक्षात ठेवा. एकही तुक्का मारू नका ॲट एनी कॉस्ट. इंग्लिशमध्ये 2 ऑप्शन असतील तर मोस्ट करेक्ट तुम्ही मारू शकता, पण मॅथ्स आणि एलआरमध्ये तर एकही तुक्का नका मारू. आणि दुसरं म्हणजे मेरिटवरती खेळा. तुम्ही धोनी मूवी तर बघितला असेल, त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की बाबा जर का तुला एखादा फुलटच बॉल आला तू कसा मारतो, हिट करतो. जर का तुला हाफ वॉली आली तर हा व्यवस्थित त्याला इकडे कव्हरमध्ये खेळतो किंवा इकडे कुठेतरी खेळतो. मग एखादा इन स्विंगर आला तर डिफेन्स करतो. पण जर एकदम अनप्लेएबल बाउन्सर आला तर मग त्याला डक करतो. तर मेरिटवरती खेळायचे. जर अवघड क्वेश्चन आहे तर ठीक आहे, सोपा कसं आहे, पण हे असं प्री डिटरमाइंड नका जो की नाही मला एकदम 25 क्वेश्चन अटेम्प्टच करायचे. हा एक सिक्वेन्स माहीत असणं गरजेचं आहे की बाबा पहिले बेसिक करू, मग DI करू, मग वर्ड प्रॉब्लेम करू. हे एक बेसिक आयडिया आहे. याच्यामध्ये ऑन द स्पॉट तुम्ही चेंजेस करू शकता, पण खूप असे मेजर चेंजेस करू नका. मायनर चेंजेस केलेले ठीक आहे. आता होईल तेवढं तुम्ही कव्हर केलं. आपण क्लासमध्ये मागच्या 3 वर्षापासून नेहमी असं एक्झामच्या 1 दिवस अगोदर घ्यायचो. त्यात काही सिनियर मुलांसोबत पण तुमचं डिस्कशन व्हायचं. आता ऑनलाईन असल्यामुळे प्रॉब्लेम आहे, बट ठीक आहे. काही नवीन एक्सपेक्ट करू शकतो का सर IBPSला, तर हो, नवीन काही ना काहीतरी IBPS टाकू शकतं. कदाचित मॅथ्सचा सेक्शन अवघड टाकतील किंवा लॉजिकचा अवघड टाकतील. तर तुम्ही फक्त मेरिटवरती खेळा आणि पहिल्या स्लॉटचा फीडबॅक आला की आम्ही लगेच तुम्हाला कव्हर सांगून देऊ सगळं काही. ठीक आहे. सो आय होप सगळे पॉईंट्स क्लिअर असतील. करायचं मग स्टॉप. तरी पण मी एकदा फक्त मला आठवू द्या की पॉईंट्स आठवत आहेत का. तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये टाकूनच देणार आहे, कारण दरवर्षीचं काय असतं, हां, ते अटेम्प्ट्स आणि कट ऑफच मुलं फक्त शेवटी डोक्यात ठेवतात. ते नाही ठेवायला पाहिजे चुकून पण. ते मला वाटतं एकदम क्लिअर पाहिजे तुमचं. दुसरं, बाकी फुल एनर्जीनी फुल फोर्सनी जा, कुठेच डायव्हर्ट होऊ नका. ते जे 60 मिनिट्स आहे, हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. 60 मिनिट्स आहे ना, तर पहिल्या सेकंदाला तुमची एनर्जी किती असते बघा. इतकी भयंकर एनर्जी असते. कधी पेपर स्टार्ट होईल, आपण माऊस बिऊस सगळं रेडी असतो, रफ वर्क वगैरे लिहून कसं करायचं. आणि जसा पेपर स्टार्ट होतो आपण खूप एनर्जी लावतो, पण हळूहळू ती एनर्जी कमी होते. तसं नाही झालं पाहिजे. फर्स्ट सेकंड टू लास्ट सेकंड तुमची एनर्जी सेम पाहिजे, एवढं ट्राय करा. कुठेच तुम्ही ढिल्ले नाही पडले पाहिजे. कंटिन्यू दन अटेम्प्ट करायचं, लक्षात ठेवा. येत असेल तर यस अटेम्प्ट करा, नो तर पटकन पुढे निघून जा. बिलकुल निर्लज्जपणे स्किप केला तरी चालेल, त्याला येत नसेल तर, पण पटापट पुढे अटेम्प्ट करा. आणि नवीन मुलांना रिक्वेस्ट आहे की अख्खा पेपर बघा. बाहेर आल्यानंतर बोम नका मारू की सर 5 सिम्प्लिफिकेशन सगळ्यात शेवटी होते, मी तर पोहोचलोच नाही. आता तुमचा गाढवपणा आहे, मग तुम्ही कसं काय नाही पोहोचले. पटापट पोहोचायला पाहिजे होतं. असं थोडी की सिक्वेन्स वाईज अटेम्प्ट केलं पाहिजे. तो तुमचा ICICचा पेपर थोडी की एक क्वेश्चन अटेम्प्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तर पटापट करायचं. फुल एनर्जी फुल कॉन्फिडन्सनी जा. पहिल्या स्लॉटवाल्यांनी तर होईल तेवढं व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करा. त्यानंतर तुमचा फीडबॅक येईलच. काही मुलांसोबत आम्ही कॉन्टॅक्ट
केलेलं आहे ते आम्हाला जसा ये पेपर होईल तसा फीडबॅक देणार आहे. आपण इथं पण फीडबॅक घेऊ. मॅडम पण असतील, यस सर पण असतील, मी पण राहील. आम्ही तिघही जण उद्या ऑनलाईन राहू सकाळी 9:30 वाजता. पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला काय वाटत असेल तर बिंदास कॉल करा, डाऊट्स क्लिअर करा, कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमच्या कमेंट्सला होईल तेवढे लवकरात लवकर रिप्लाय देऊन टाकल. आणि बाकी आय थिंक सगळे पॉईंट झाले कवर. काही मुलांचं म्हणणं होतं सर लाईव्ह घ्या, फक्त लाईव्हमध्ये ते पॉईंट कन्वे होत नाही. आपण हवं तर पुढच्या वेळेस एखादं लाईव्ह घेऊन बघू पेपरच्या अगोदर, ठीक आहे. तुमचे काही सजेशन असतील लाईव्ह घेण्याबद्दल ते पण कमेंट्समध्ये टाकू शकता, म्हणजे तेवढा फायदा होऊन जाईल. चलो करायचं मग स्टॉप. आय होप सगळे पॉईंट कव्हर केले, पण कुठेतरी असं वाटतंच आहे की एखादा पॉईंट राहिला असेल. तरी मला 1 मिनिट द्या, थोडासा विचार करू द्या अजून. तुक्के मारायचे नाही वगैरे ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर स्लॉट्समध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात. पहिल्या याला जर सिम्प्लिफिकेशन आलं तर दुसऱ्याला कंपॅरिझन वगैरे ते तुम्हाला माहिती आहे, नॉर्मल, ठीक आहे. चला, आय गेस सगळे पॉईंट्स कव्हर केले असतील. जर काही पॉईंट्स राहिले असतील तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाका. सगळ्यांना ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. व्यवस्थित पेपर द्या. प्री डिटरमाइंड जाऊ नका अटेम्प्टसाठी. गो विथ द फ्लो. मेरिटवरती खेळायचे आपल्याला, तुक्के मारायचे नाहीये. हे एवढं नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवा. आणि जुन्या मुलांसाठी एकच आहे, जर का तुम्ही स्वतःहून काही ब्लंडर नाही करत आहे तर बॉस तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात. जर तुम्ही स्वतःहून ब्लंडर केली, तुम्हाला माहिती सुरुवातीला पझल नाही घ्यायचं, तरी मूर्खपणा केला किंवा एखादा रॉंग नंबर सिरीजमध्ये 4-4 मिनिटं घालवले, तर मात्र तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार. अदरवाईज मला वाटत नाही की जुने मुलं कॉम्पिटिशनच्या बाहेर जातील. म्हणून तुम्ही नॉर्मल अटेम्प्ट करा, व्यवस्थित तुम्ही परफेक्ट हे होऊन जातात. फक्त स्वतःहून मिस्टेक केली तर गडबड होऊ शकते. चलो मग आता आपण स्टॉप करूया. ऑल द बेस्ट. काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. स्टॉप करतो मी इथे. चलो, बाय बाय.